शिवसेनेनं अखेर त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी आता जाहीर केली आहे। पहिल्या यादीमध्ये 8 पैकी 7 उमेदवार हे विद्यमान खासदार आहेत। विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यानं त्यांचा जीव भांड्यात पडल्यासारखं झालंय। मात्र ज्यांची उमेदवारी जाहीर झाली नाही ते दिग्गज मात्र गॅसवर आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची घोषणा शिवसेनेनं केली। शिवसेनेची उमेदवारांची घोषणा कधी होणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला होती। शिवसेनेच्या अनेक जागांवर भाजपचा डोळा आहे, त्यामुळे शिवसेनेच्या यादीत कोण उमेदवार असणार याची उत्सुकता होती। पहिल्या यादीत राहुल शेवाळे, संजय मंडलिक, सदाशिव लोखंडे, प्रतापराव जाधव, हेमंत पाटील, राजू पारवे, धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे। जाहीर केलेल्या 8 उमेदवारांपैकी 7 जण विद्यमान खासदार आहेत। उमेदवारी जाहीर झाल्यानं अनेकांचा जीव भांड्यात पडलाय। या देशामध्ये मोदीजींचं जे स्वप्न आहे की 400 पार करायचं, त्यामधला एक शिलेदार म्हणून माझी निवड केली, त्याबद्दल आदरणीय मोदी साहेबांचं, अमितभाई शाहचं आणि महाराष्ट्रातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मी आभार व्यक्त करतो। आणि या कोल्हापूरच्या नगरीमध्ये ही ऐतिहासिक लढत करण्याची संधी मला दिली आणि लोक वाट बघत होती निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून माझी नाव कधी जाहीर होईल। मला वाटते आता याची रणधुमाळी सुरू होईल। पहिल्या यादीत महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत, त्यामुळे शिवसेनेचे अनेक खासदार आणि इच्छुक दिग्गज गॅसवर असल्याचं स्पष्ट झालंय। उमेदवार जाहीर न झालेल्या मतदारसंघामध्ये दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, यवतमाळ, वाशिम आणि संभाजीनगर मतदारसंघात उमेदवारच देण्यात आलेला नाही। मुख्य बाब म्हणजे उमेदवार जाहीर न झालेल्या बहुतांश मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे। वरिष्ठ पातळीवरती या संदर्भामधली चर्चा सुरू आहे। निश्चित ती सकारात्मकपणे त्याच्यावरती निर्णय होईल आणि 2 टप्प्यामध्ये किंवा 3 टप्प्यामध्ये नावं जाहीर केली जाणार आहे। पहिली जरी यादी 8 खासदारांची आली तर निश्चित दुसऱ्या यादीमध्ये आमच्या अनेक खासदारांची त्या ठिकाणी नावं असतील। शिवसेनेच्या पहिल्या यादीत अनेक अपेक्षित मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा झालेली नाही, त्यामुळे शिवसेनेच्या पहिल्या यादीपेक्षा आता दुसऱ्या उमेदवार यादीची उत्सुकता आहे। अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।